हाय फ्रेंड, आज 4th डे वर्कआउट. मी प्रियांका. आज 4th डेचं वर्कआउट तुमच्यासोबत कंटिन्यू करते. तर स्टार्टिंगला वॉर्मअप, साईड टू साईड टू टच. मी यामध्ये वाढ केलेली आहे, 5-5 किंवा 10-10 जास्त वाढवायचे आहे आपले एक्सरसाइज. त्यानंतर अल्टरनेट टू टच 50-50चे सेट मारते आहे. मी 70 करते आहे. काउंटिंग 70पर्यंत मोजते. तुम्ही 25-25 जरी केले 50चे तरी चालतील, 4th डे असल्या कारणाने. थोडं याच्यानंतर सूर्यनमस्कारचे मी 10 ते 15 सेट मारते. एक दिवस 5-5 सेट ॲड करत जायचं, म्हणजे कसं आपल्याला जास्त आपल्या बॉडीला पेनसुद्धा होणार नाही आणि आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. त्यानंतर सूर्यनमस्कारचे 15-15चे सेट या पद्धतीने. फुल बॉडी स्ट्रेचिंग. सूर्यनमस्कारमध्ये 12 एक्सरसाइज कंप्लीट होतात. आपला बॅक पेन नाहीसा होतो सूर्यनमस्कारने. अशा पद्धतीने आधी हळूहळू आणि नंतर थोडी फास्ट प्रोसेस करायची आहे. त्यानंतर थोडं एक्सरसाइज पाय स्ट्रेट करण्यासाठी. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये फुल स्ट्रेचिंग करून बसायचं आहे. अल्टरनेट टू टच. याने साईडची चरबी जास्त कमी होण्यास मदत होते. नंतर साईड टू टू टच. याचे सुद्धा 50-50चे सेट मारायचे. तुम्ही 25-25 मारू शकता. या पद्धतीने फुल स्ट्रेट करायची बॉडी. जेवढं तुम्ही बॉडीला त्रास देशाल तेवढं बॉडीला सवय होऊन जाईल, की मग त्या पद्धतीने आपली बॉडी ती कंटिन्यू आपल्याला सपोर्ट करत जाईल. तिथले आसनाचे खूप सारे फायदे आहे. या पद्धतीने कमीत कमी 2 ते 3 मिनटं तिथले आसन करण्याचा प्रयत्न करायचा. स्लिपिंग आसन. डोक्याला पाय लावण्याचा प्रयत्न करायचा. थोडं स्ट्रेट. त्यानंतर मर्कटासनचे प्रकार. मी थोड्या काही एक्सरसाइज नवीन ॲड केल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि थोडं काही स्किप केलं आहे, थोडं ॲड केलं आहे नवीन. या पद्धतीने मर्कटासन. पायांची सायकलिंग. सर्कलमध्ये बिंगवायचा पाय. त्यानंतर ब्रिज करण्याचा प्रयत्न करायचा. जेवढं वरती जाईल बॉडी तेवढं ब्रिज करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर चक्रासन. फुल बॉडी स्ट्रेच. 2 मिनटं थांबण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर सर्वांगासन. त्यानंतर अर्धमचंद्रासन. त्यानंतर गोमुखासन म्हणतात त्याला. गाईच्या तोंडासारखं या आसनाचा प्रकार आहे. आपण जो मांडी घालतो त्यात ते गाईचं तोंड म्हणून घेतलं जातं, म्हणून याला गोमुख आसन असं नाव ठेवलं आहे. त्यानंतर मंडूकासन. श्वास आत बाहेर. स्टमकला याने खूप जास्त बेनिफिट मिळतं.
थोड्या अप्पर साईडचे एक्सरसाइज केल्या मी, चेस्ट साईड, बॅक साईड, हँडच्या काही एक्सरसाइज असतात त्याच्यात, जेणेकरून आपण जो वागतो, आपला बाग जो वागतो तो ताठपणा राहण्यासाठी हे एक्सरसाइज खूप जास्त बेनिफिट आहे. तर बसल्या ठिकाणी हे आपण नक्कीच करू शकतो. वृद्ध महिला, वृद्ध जेंट्स यांनासुद्धा हे बसल्या ठिकाणी खूप जास्त फायदेशीर ठरणारे एक्सरसाइज आहेत. या पद्धतीने पूर्ण बॅकने स्ट्रेट करायचं. मी थोडे फास्ट प्रोसेस केली कारण मग त्याच्यात तुम्हाला पूर्ण व्हिडिओ त्याच्यात कंप्लीट होण्यासाठी. स्ट्रेचिंग हाताची स्ट्रेट, पूर्ण व्यायाम हा 45 मिनिटाचा असतो. अशा पद्धतीने करायचं आहे. स्लोली करायचं आहे. मी याच्यामध्ये फास्ट दाखवते आहे. मी सुद्धा स्लोलीच केलेलं आहे, जेणेकरून आपली अप्पर बॉडी एकदम स्ट्रेट आणि स्ट्रेचिंग व्हायला मदत होते. कपालभाती 1 ते 2 मिनटं कपालभाती, 1 ते 2 मिनटं अनुलोम विलोम. याने पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. अशा पद्धतीने आज डे 4चा वर्कआउट मी कंप्लीट केला. तर थँक्यू. भेटूया नेक्स्ट वर्कआउटमध्ये.